श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. श्री मनाचे श्लोक भाग 93. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. शुकासारखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुभ्यो नमः. मना ए मना मित्रा, बोलता बोलता जवळजवळ 93 दिवस आपण एकमेकांशी बोलत होतो. आज त्याचा समाप्तीचा विषय. अर्थात समाप्तीचा जो छोटासा कार्यक्रम असेल तो आणखी नंतर उद्या करणारच आपण. पण आज शेवटचा मेसेज जे समर्थांना सांगायचं होतं, तो शेवटचा मेसेज सांगून समर्थ आता आपल्याला आशीर्वाद देतात. आणि तो आशीर्वादाचा विषय आपण आज घेऊ. त्याही अगोदर कालचा एक दिवसाची गोष्ट राहिलेली आपली, ती गोष्ट अगोदर सांगतो. एक खूप मोठा व्यापारी होता बरं का, आणि तो पैसा अडका भरपूर, पण मनशांती शांती नाही. म्हणजे मना तुझी शांती नाही. मन शांत नसणं हा जवळजवळ 90% लोकांच्या मनामध्ये एक प्रचंड मोठा रोग आता व्याप्त झालेला आहे. आणि ह्या मनशांतीसाठी मनाच्या श्लोकचं सगळ्यात पहिलं काम काय करतं? मन शांत करतं. कारण मनाशी संवाद साधतोय. द मोमेंट यू रिअलाइज यू कॅन टॉक टू युअर सेल्फ, एक नंबर काम. मनाशी बोलता यायला पाहिजे. मग पहिलं मनाच्या श्लोकामुळे आपण मन आणि आपण हे वेगळे आहोत, एकमेकांशी बोलत आहोत, याच्यातून काहीतरी चांगलं प्रोडक्टिव्ह काढूया असं आपण ठरवलं. आणि मग काय बोलावं? अगोदर साधे साधे विषय घेत शेवटी क्लिष्ट आणि सखोल विषय समर्थांनी आपल्याला सांगितलं. बरं, त्या मनासाठीच एक सुंदर गोष्ट तुला सांगतो. आता हा जो श्रीमंत माणूस होता तो मनापासून थोडासा वीक होता, मन शांत नव्हतं. तो एका साधू महाराजांकडे गेला. मोठे पोचलेले छान साधू होते, पण छोट्याशा कुटीर झोपडीत राहत होते. तो माणूस म्हणाला, महाराज नमस्कार. प्रवचनाला आला होता तो. प्रवचनामध्ये शांत वाटलं. म्हणजे प्रवचन ऐकेपर्यंत महाराज खूप छान वाटलं, पण घरी गेल्याबरोबर परत हे रडगाणं रहाटगाणं सुरू झालंय. काय करू? अनेक मनांची अवस्था अशी होणार. आता मनाचे श्लोक संपतंय म्हणून कित्येक जणांनी मला फोन केला, मेसेज पाठवला, अहो काहीतरी पुढचं सुरू ठेवा, आमच्या आयुष्याचा भाग झालाय म्हणे. असं किती छान. या समस्त प्रेमीजनांना माझा अनंत नमस्कार म्हणा. साधा पामर मी, मंदमती, थोडंसं इकडं तिकडं माहिती असलेलं, समर्थांच्याच सांगण्याप्रमाणे जे काही आपणासे ठावे दुसऱ्यालाही ते सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जन, या उदात्त हेतूनी कोणतीही अपेक्षा नसून केवळ सगळ्या जणांचं कल्याण व्हावं आणि मन प्रसन्न राहावं म्हणून प्रयत्न केला. तोही इतका प्रेमाने तुम्ही स्वीकारला, हा तुमच्या सगळ्या मनांचा मोठेपणा आहे बरं का. बरं, मग आता हा साधू महाराजांकडे गेला. साधू महाराज म्हणाले, प्रवचन ऐकलं ना, ठीक आहे, तुमचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो, तुम्ही संध्याकाळी मला भेटायला या म्हणाले. हा तृप्त असणारा शांत असणारा हा शेठजी संध्याकाळी म्हणजे जवळजवळ अंधार पडल्यावरती त्या साधू महाराजांच्या झोपडीकडे गेला. त्याला येताना पाहत असताना पाहिलं साधू महाराजांनी, आणि पुन्हा वाकून काहीतरी झाडामध्ये शोधत होते. तर तो माणूस म्हणाला की नमस्कार महाराज. हां ठीक आहे, नमस्कार नमस्कार, बस हां आलोच, असं म्हणून महाराज परत शोधायला लागले. 1-10 मिनटं गेली, अर्धा तास गेला, अजून महाराज शोधतच आहेत, सगळ्या झाडांच्या बुंदेत शोधतायत. म्हणलं महाराज काय होत आहे, काय शोधताय का, मी मदत करू का? नाही असू दे, तुम्ही कशाला त्रास घेताय, असू दे मी शोधतो म्हणे. म्हणजे ठीक आहे. तास गेला, 1.5 तास गेला तरी शोधतायत. म्हणलं महाराज आता मला थोडंसं गडबड आहे, बरं मी काय मदत करू का तुम्हाला, काय शोधायचं आहे? म्हणलं काही नाही हो, माझी सुई पडली आहे, मला शिवायचं आहे, ती सुई शोधत होतो.
मग तो म्हणला ठीक आहे, तो पण शोधतोय शोधतोय, दोघंही शोधतायत. परत एक तासभर झालं शोधतायत. ह्याला समजेना एखादी सुईसाठी एवढं का धडपडतोय हा माणूस. आपण नवीन 10 सुई आणून देऊ, पण ठीक आहे, ह्याच्या गुरुजींची एवढी इच्छा आहे तर शोधतोय शोधतोय शोधतोय. शेवटी वैतागला. अक्षरशः पानं पानं धुंडाळल्यावर मिळत नाही म्हटल्यावर म्हणाला, महाराज तुम्हाला आठवतं का नेमकं कुठं पडलंय? म्हणलं हो माहिती आहे मला. कुठे? झोपडीत पडली आहे सुई. आता त्याची सटकली बरं का. म्हणलं, काय? झोपडीत पडली नक्की? हो. अहो मग इथं काय शोधताय? झोपडीत शोधा ना. म्हणलं अरे झोपडीत अंधार आहे, तिथं कशी सापडेल? तिथं कसं शोधणार मी? इथं बाहेर उजेड आहे बऱ्यापैकी, म्हणून बाहेर शोधतोय. त्यानं डोक्याला हात लावला महाशेठजींनी. म्हटलं महाराज काय डोक्यावर पडलाय काय? मनात म्हटलं बरं का. कोल्हापूरचा असेल. अरे काय आहे? अहो झोपडीत पडली, झोपडीतच शोधावं लागेल. त्या झोपडीत उजेड करा ना, दिवा लावा ना. तिथं उजेड पडेल तिथं शोधाल. बाहेर तुम्ही कितीही शोधलं तरी सही मिळणार आहे का? गुरुजींनी त्याला जवळ केलं. झोपडीत नेलं. झोपडीत प्रकाश होता छान. प्रकाश लावला कंदील. बसले. म्हणले काय म्हणलास? हे सांगितलं. झोपडीत उजेड करा. तिथं जिथं हरवले तिथंच सापडणार. झोपडीत उजेड केला की सापडेल. म्हणले कळलं का तुला? म्हणलं काय? तुझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणलं माझ्या प्रश्नाचं उत्तर? म्हणलं हो. अरे तुला काय हवं होतं? मनःशांती. म्हणजे मनातली आतली शांती हवी. आणि तू कुठं शोधतोयस? बाहेर माझ्याकडं. अरे तुझ्या मनाची शांती तुझ्यातच असणार. हां, प्रॉब्लेम काय आहे? तुझ्या मनात अंधार आहे, त्यामुळे तिथे सापडेल असं वाटत नाही तुला. म्हणून तू माझ्यासारख्याकडे आलास. मी काय करेन? मी तुला फक्त आत घेऊन जाईन कदाचित आणि दिवा पेटवून देईन. ज्ञानाचा दिवा, अंतरात्म्याचा दिवा, भगवंताला ओळखण्याचा दिवा, मनःशांतीचा दिवा मी फक्त पेटवून देईन. शोधायचं तुलाच आहे. पण मित्रा ते तुझ्यात हरवलंय, तू बाहेर का शोधतोयस? कुठे शोधिसी रामेश्वर न कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आहा, जुनं सुंदर गाणं. ह्याच ऑन दिस नोट मी समर्थांचं संपूर्ण मनाचे श्लोक थोडक्यात संपुष्टात आणतो. ते म्हणजे मना, मला तुझ्यात आणलंस तर मूलतः तुझं स्वरूप म्हणजे मनाचं स्वरूप जे आहे ते शांत आहे. मन मुळात शांत आहे. मन मुळात आनंदी आहे. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उडने की आशा, दिल है छोटा सा. रोजा पिक्चरमधलं गाणं असंच आहे. छान स्वच्छंद आनंदी निर्मळ स्वच्छ कोणताही राग द्वेष क्लेश नसणारा तू इथं संसारात अडकून असा काय बिनसलास रे? असं काय बिघडलास? असं काय तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आला, फॉल्ट आला की असं झालंय म्हणा? हे तुला ओळखावं लागेल. तुझ्यातच तो ज्ञानाचा दिवा लावून. आणि इथे समर्थांनी तर 204 दिवे दिलेले आहेत. दिवे कुठे? साक्षात सूर्य म्हणा. सुंदर सुंदर विचार आपल्या मनात पेरलेत. मनात ज्या क्षणी तू निवडशील ना, हां मला आनंदी व्हायचं आहे, तेव्हा एक खूप सुंदर इंग्लिशमध्ये म्हण आहे, वेन यू वॉन्ट टू बी हॅपी बी. किती सुंदर आहे. बी बना ना. सुखी व्हायचं आहे ना, हा. सुखी होण्यासाठी बाहेर कुठंतरी एखादा जोक पिक्चर टी व्ही ट्रीटमेंट आरोग्य ध्यान पूजा जपजाप्य करायची गरज नाही. आनंद ही एक वृत्ती आहे, अनुभूती आहे. ते अनुभवायचं आहे फक्त. संपलं. किती सुंदर आहे. आणि हा विषय समर्थांनी एवढ्या अनेक श्लोकातून सांगून आम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं की बाबा आपल्या मनामध्ये राहा, मनातलं सुख शोधा आणि मनाला सुख मिळेल आता आणि मृत्यूपश्चात यासाठी प्रयत्न करा. प्रॉब्लेम काय झालाय, आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या, यात सुद्धा ऐकल्या, इतरांचंही ऐकतो, आज या बाबांचं ऐकतो, मग त्या बाबांचं ऐकतो. बरं ठीक आहे, देवाचं कुठंतरी इकडून तिकडून ऐकताय तर ठीक आहे. ते म्हणतात ना, आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. सगळ्या मार्ग शेवटी भगवंतालाच जाऊन मिळतात. कुठल्याही नाम घ्या, जप घ्या, पद्ध घ्या, पद्धत घ्या, ते शेवटी तिथंच जाऊन मिळतात. केशवम प्रतिगच्छति, तिथे घेऊन जातील. पण प्रॉब्लेम काय आहे म्हणा, आपण आसपासचं इतकं काही ऐकलंय, मायेतलं इतकं काही ऐकलंय की आपल्याला ती मायाच खरी वाटायला लागते. हे ऐकण्यावरून मला खूप छान सत्संगाबद्दल आता सांगत होते समर्थ, एक खूप छान गोष्ट आठवते बरं का.
सॉक्रेटिस किंवा सुक्रात जो नावाने खूप मोठा ग्रीक तत्वज्ञान प्रसिद्ध होता. सॉक्रेटिस त्याचं नाव, तेव्हा सुक्रात पण म्हणतात आपल्या हिंदीमध्ये. तर त्याच्याकडे एक मित्र आला, हे इकडे इकडे, तू ऐकलंस का? अरे आपला तो मित्र, त्याच्याबद्दल माहिती आहे का तुला? सॉक्रेटिसने हात दाखवला साईबाबांसारखा, शांत म्हणाले, मला सांग, तू माझ्या मित्राबद्दल काय बातमी देणार आहेस का? त्याच्याबद्दल काय, ते त्याची मुलगी पळून गेली, त्याला काय अटॅक आला वगैरे, असं काय ते असावं. म्हटलं होय होय, अरे भयंकर इंटरेस्टिंग आहे, भारी आहे. म्हटलं थांब, भारी आहे म्हणून मला सांगू नको. सगळ्या मनांना एक विनंती आहे बरं का, हे अगदी लक्षपूर्वक गोष्ट आहे का, भारी आहे नको. माझ्या 3 चाळणीत जर ते बसत असतील, चाळण माहिती आहे ना, चहा गाळतो गाळण म्हणूया आपण, 3 गाळणीतून जर क्लिअर झालं तर, पास झाला, या टोल नाक्यातून क्लिअर झाले तरच मला सांग, नाहीतर मला इच्छा नाही. मला 3 गाळणी कुठल्या? पहिलं म्हणजे मला सांग, तू जे माझ्या मित्राबद्दल मला सांगणार आहेस ते सत्य आहे का? म्हणजे सत्य वगैरे माहीत नाही, पण लोक म्हणतात, ते लोक म्हणतात हे मला सांगू नकोस. सत्य आहे का? तू स्वतः तपासलेस का जे काय आहे ते? तो म्हटला नाही. ठीक आहे, माझ्या मित्राबद्दल ते काही चांगलं आहे का? तर काहीतरी अचीवमेंट केली, मोठं पदक मिळालं वगैरे, असं काय आहे का? नाही नाही, अरे उलट मी तरी त्याच्याबद्दल निगेटिव्ह, चांगलं नाही. ठीक आहे. तिसरं, ते सांगितल्यामुळे मला काही उपयोग पडणार आहे का? मला काही फायदा होणार आहे का? माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही लाभ होणार आहे का? नाही, तसं तुला काय फायदा? असं सॉक्रेटिस म्हटलं, हे बघ, तू मला माझ्या मित्राबद्दल अशी गोष्ट सांगतोयस की जी खरी आहे की नाही तुला माहीत नाही. दुसरं, ती त्याच्याबद्दल चांगलं सुद्धा नाही. तिसरं, ते सांगून मला काही फायदा नाही. मग ह्या तिन्ही गोष्टी नाही असताना मी कशाला ऐकू असली गोष्ट? फट म्हणाल, चल. काय सुंदर आहे. हेच आपण तत्व आपल्या आयुष्यामध्ये पण पाळावं. ते सत्य आहे का? ते चांगलं आहे का? आणि ते उत्तम आहे. हा विचार करण्यासारखी मोठी गोष्ट आहे बरं का, पण आपण ऐकावी. समर्थांचं आता हे त्रिवार सत्य आहे. जे समर्थ तेव्हापासून सांगतायत ते आजही सांगतायत, सांगत आहेत, पुढे सांगत राहतील. हेच तत्त्वज्ञान आपल्या पुराणांमधून आपल्याला सातत्याने सांगत आलेले आहेत. फक्त त्यांनी आपल्याला कळेल अशा भाषेत सांगितलेलं आहे. सत्य चांगलं तर आहेच, यामुळे आपला फायदा. ह्या आपल्याला बऱ्याच जणांनी मनाने मला फोन करून सांगितलं, मला बरं वाटतं, रिलॅक्स वाटतं, हलकं वाटतं, छान झोप येते, आमच्या घरामध्ये शांती आहे, आमच्या मनामध्ये आता एकमेकांबद्दल अढी नाही. किती सुंदर, चांगलं आहे. उपयोगी आहे का? आहेत, 100% उपयोगी आहे. प्रत्येक शोक उपयोगी आहे. ह्याच्यातून फक्त प्रॉब्लेम काय, उपयोगी आहे, अरे खूप भारी, 30 तोळ्याचा दागिना प्रत्येक दिवशी मी तुम्हाला देतोय, तुम्ही फक्त ते 30 तोळे गोळा करून पेटीत ठेवताय तुमच्या लॉकरमध्ये. लॉकरमध्ये ठेवून त्याचा काही उपयोग नाही बाबा. किंवा बरीच जण नुसतं ऐकण्यासाठी म्हणून ऐकतात. म्हणजे असं बघायचं, सोन्याचा हार फ्री, काय लिहिलंय दुकानामध्ये, अमुक अमुक सराफ यांच्याकडे 1 तोळा सोनं फ्री. सोनं फ्री आहे बाबा, लय भारी, असं करत निघून गेला तर काय उपयोग? फ्री सोनं घ्यायला पाहिजे की. बरं, घेऊन त्या सोन्याचा काहीतरी उपयोगही केला पाहिजे. फ्री आहे म्हणून घेतलं आणि घरात ठेवलं, मग ते कपाटात असणं काय आणि कचरापेटीत असणं काय, काय उपयोग? त्याचा उपयोग व्हायला पाहिजे, आणि यासाठी त्या विषयांवरती मंथन व्हायला पाहिजे. अशा अनेक पॉझिटिव्ह विषय समर्थांनी घेतले, आणि शेवटी आपली सही करतात, सही आशीर्वाद रूपी सही करतात, की हे मंत्र, हे 204 श्लोक जे श्रद्धेनं ऐकतील त्यांना नक्कीच मुक्ती मिळेल. कशापासून? या शरीर, वांग, मन, शरीर, वाचा म्हणजे तोंड आणि मन, या तीनही कडून घडलेल्या अनेक पापांपासून मुक्ती मिळेल. कसं मिळेल? मनाचे श्लोक म्हटलं की पाप मुक्त होतात असं नाही. या मनाच्या श्लोकांनी तू विचार करायला लागशील. विचार केल्यामुळे तुला तुझ्या चूक समजायला लागतील. चुका समजायला लागल्या की तुला वाईट वाटायला लागेल. वाईट वाटलं तर नवीन चूक करणार नाहीस, केलेल्या चुकीबद्दल प्रायश्चित्त घेशील, जाऊन त्या व्यक्तीला सॉरी म्हणशील, झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ड. मन हलकं, नाही का? हे कुठलं गाणं होतं? मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. असं उधाण, शांत, हलकं फुलकं होणार तू, एकदा तू हे ऐकलंस आणि इम्प्लिमेंट केलंस तर. आज फलश्रुती समर्थ सांगतायत शेवटचा 205वा श्लोक. समर्थ म्हणतात,
मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती. मनाची शते, मनाला सांगितलेले शते म्हणजे 100, 200 श्लोक मनाशी बोललेला हा संवाद ऐकता दोष जाते. हे ऐकलं की दोष जातात. म्हणजे काय, हे सॅनिटायझर आहे का, लावल्याबरोबर किडे मरतात असं नाही. मनाची क्षते ऐकल्याबरोबर जाणीव होते की आपल्या आतमध्ये एक कारभारी मन वेगळं आहे, ज्याच्याशी समर्थांना बोलणं करायचं आहे. आणि हे बोलता आलं तर मना तू खूप मला डायरेक्ट मार्गदर्शन करशील. मध्यंतरी आमचं काय होतंय, ते मधलं माकड म्हणून खेळ खेळायचं बघ. इकडून बॉल टाकला की तिकडून तो धरतो, तिकडून तो टाव धरतो आणि मधलं माकड उपाशी राहतं. असं आहे, कोणीतरी सांगतंय, कोणाकडून तरी येतंय, काहीतरी चाललंय, काहीही सांगतायत, कन्फ्युजन. आता डायरेक्ट मी तुझ्याशी बोलतोय म्हणा, बोल. आणि मी बोलतोय, तू ऐकतोयस, तू माझ्याशी बोलतोयस, मी ऐकतोय. यामुळे मला जे साधायचंय माझ्याकडून करून घेणारा तूच आहेस. सगळी दारं बंद झाली तरी मन म्हणतं माझं की लढ, होत नाही काय, कर तू. आणि फक्त मनाच्या या विश्वासावरती आम्ही कित्येक युद्ध जिंकलेली आहेत, नाही का म्हणा. म्हणून तुला स्ट्रॉंग करणं चांगलं महत्त्वाचं आहे, तुला सुंदर करणं महत्त्वाचं आहे, तुला शक्तिमान करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्यासाठी समर्थांनी आशीर्वाद दिला आहे. जो ऐकेल, ऐकेल याचा अर्थ कानातून डोक्यात जाईल. जो ऐकेल त्याचे मोठे मोठे दोष जातील. कसे जातील? मी खूप बडबडे आहे, मी खूप नालायक आहे, मी चोऱ्या करतो, मी लोकांना गंडवतो, ह्याची जाणीव ज्या क्षणी होईल आणि हे चुकीचं आहे हे कळेल, मन सांगेल, त्यावेळेला हे मोठे दोष आपसूक जातील आपल्या हातातून, आपसूक. एक खूप मोठा चोर होता. सत्संगाचं महत्त्व सांगतो, बहुतेक सांगितलं असेल गोष्ट. चोर होता, एका राजाकडं त्यानं असंच एक प्रवचन ऐकलं. प्रवचनानंतर त्याला वाटलं, अरे आपण खूप चुकतोय, असं करू नये. हां, सांगितली आहे गोष्ट. आणि मग तो राजाकडे गेला, सगळं द्रव्य दिलं, म्हणे राजा मी चोर आहे, मला माफ कर. ज्या क्षणी त्याला पश्चातापूर्वक हे सगळं ठेवलं, राजा म्हटला की बस, असं कोण चोर परत करत आहे का? तू काय चोर नसणार, पण तू खूप मोठ्या मनाचा साधू आहेस. चोरांचं सगळं द्रव्य तू आणून दिलंस मला, तू चोरू शकला असतास. आणि तू खूप मोठा माणूस आहेस, चांगला माणूस आहेस, उद्यापासून तू मंत्री. ज्या क्षणी मना तुला कळेल, आता हे उदाहरण होतं छोटंसं, ज्या क्षणी तुला कळेल की आपण चुकीचे आहोत, त्या क्षणी तू चांगल्या मार्गावर जाशील, म्हणजे दोष जातील. मती मंदते साधना योग्य होती. मती म्हणजे बुद्धी, मंद म्हणजे मंद. अलीकडेच एका ठिकाणी मला जाण्याचा योग आला म्हणा, तर तिकडची लोक भयंकर हुशार बरं का, मोठमोठ्या पदावरती, मोठ्या कंपनीमध्ये, मोठ्या चांगल्या पदावर काम करतात, पण मती मंद. त्यांच्यापेक्षा रोबोट बरा असं वाटतं. खातात, पितात, जगतात, हसायचं म्हणजे ह ह एवढंच असतात. त्यांना मन मुराद हसता येत नाही, त्यांना रडता येत नाही, त्यांना फिलिंग्स व्यक्त करता येत नाहीत. अरे कसले रोबोट जन्माला घातलेत आईवडिलांनी, मला कळत नाही. असलं कसलं फालतू थर्ड क्लास आयुष्य जगतोय आपण, काहीतरी त्याला क्लास सुद्धा नाही. अरे थोडंसं हिंदडायचं, हुंदडायचं, थोडंसं खेळायचं, बागडायचं, आनंदानं हसायचं, रडायचं, काही नाही. असलं कसलं आयुष्य जगतोय आपण. या लोकांना मी मतिमंद म्हणेन. ते भरपूर पैसे कमवत असतील, लाखो पैसे कमवत असतील, त्यांच्याकडे पॉश गाडी असेल, पण त्या गाडीमध्ये धाकचिक धाकचिक दाशिक तुम तो ठहरे परदेसी हात क्या निभाओगे असं काहीतरी वाजत जायला पाहिजे ना. म्हणजे त्या आयुष्याची मजा घ्यायला पाहिजे. कधीतरी समुद्रावर खेळलं पाहिजे, मुलांबरोबर रडलं पाहिजे, मारामारी दंगामस्ती केली पाहिजे, थोडं कधी लागलं पाहिजे. असं स्वैर स्वच्छंद आनंदाने राहत नाही. स्वैर म्हणजे स्वैराचार किंवा चुकीचा आचार नव्हे बरं का, म्हणायचा इच्छा एवढंच, आनंदाने राहा, ह्याला मतिमंद म्हणतात. आणि अशाला समर्थ काय म्हणतात, जे अध्यात्मात त्यांची गती मंद आहे, वाढच नाही. सकाळ उठून नुसतं लोक सांगतात, आई वडील ओरडतात म्हणून नमस्कार करणे, त्या नमस्काराला सुद्धा हाताला हात जोडणे एवढंच त्याच्यामध्ये काही नमस्कार असतो, त्या व्यतिरिक्त काही नसेल, तर ही अक्षरशः अतिशय वाईट अवस्था आहे.
अरे असं करून करून तुझा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण जात आहे भगवंता विना, आनंदा विना, त्या परमसौभाग्याच्या विना. एक दिवस असाच मरशील तेव्हा काय करशील? या मतिमंदांना साधना योग्य त्यांना कळेल, अरे मनाला जाणवेल, नाही नाही मला भगवान आहेत. समर्थांसारख्या श्रेष्ठ लोकांनी सांगितलंय, मला त्या भगवंताची उपासना काय, त्याच्यावर प्रेम, मला भक्ती केलीच पाहिजे, याशिवाय पर्याय नाही, हे तुला कळेल. चढे वाढेल ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. काय वाढेल? ज्ञान वाढेल. ज्ञान कशाबद्दल? हे इलेक्ट्रिकल फिलेक्ट्रिकल ह्याहून तेव्हा शिकतात ना. मला तरी काही असे अनेक मित्र गाठ पडलेत, त्यांनी केलं इंजिनिअरिंग, आहेत कुक, स्वयंपाक करतात मस्त, चुकीचं काहीच नाही याच्यामध्ये. आहे कुठला तरी एका डॉक्टर वगैरे, झालाय गायक किंवा नट, असे मित्र आहेत माझे. आणि असे तुमच्याही बरेच मना माहिती असेल तुला बरेच जण. म्हणजे याचं ज्ञान आणि करिअर यात फरक झाला ना. याला ज्ञान म्हणतच नाही आम्ही. हे एक रोजगार जगण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी लागणारं नॉलेज, डॉक्टरला वकिलांना लागणारं नॉलेज. ज्ञान म्हणजे जे तुला आनंदाकडे घेऊन जातं ते ज्ञान. काय म्हणतो वाक्य अधोरेखित करून ठेव, संत मयूर महाराज म्हणून गेले. ज्ञान त्याला म्हणावं जे तुम्हाला आनंदाप्रती घेऊन जातं, आनंदाकडे घेऊन जातं, तेच खरं ज्ञान. बाकी सगळं ज्ञान घेऊन काय उपयोग? सगळं फ्रीज कसं बनवायचं, कसं काय काय करायचं सगळं माहिती आहे, पण फ्रीजमध्ये ठेवून पदार्थ गार करायचा असतो हेच मुळात माहीत नाही तर उपयोग काय? सगळी गाडी दारात येऊन उभी आहे, मर्सिडीज बेन्झ काय, सगळी गाडी, पण चावी मात्र ते लोक देणार नाही आहेत तुम्हाला. काय उपयोग त्या गाडीचा? हे कळलं पाहिजे. हे ज्ञान. वैराग्य, हे ऐकल्यामुळे ज्ञान मिळेल चांगलं वाईटाचं. वैराग्य होईल म्हणजे कळायला लागेल की ये सब तो झूठा है, माया है, संसार है. ह्याला अनुभवायचं आहे, आनंदानं राहायचं आहे, एक्सपिरियन्स करायचं आहे, पण अडकायचं नाही आहे. बरीच जण चेष्टा करतात आमची, की मोह माया है बालक, इसे छोड दो. नाही, छोडायचं नाही आहे, हे जगायचं आहे. छोडायचंच इच्छा असेल भगवंताची, तर त्याला तुम्हाला खाली कशाला छोडलं असतं? नाही, भगवंताला इच्छा आहे तू हे जा, अनुभव घे, गोव्याला जा, स्वित्झर्लंड जा, अमेरिका फिर, खा पी चैनी मौज कर, पण याच्यामध्ये अडकू नको, कारण याच्यापेक्षा भारी एक वरती वेगळं आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है भाई. 80-100 साल के लिए ट्रेलर. त्याच्यानंतर एक सुंदर आयुष्य जगण्यासाठी तुला वैराग्य यायला पाहिजे, ते याच्यातून मिळेल. सामर्थ्य मिळेल आपल्या गुणांवर काम करायला, दोषांवरती कंट्रोल मिळवायला, आपल्या मनाला ए चप इकडं नाही जायचं, काम यार, इकडे ये, उजवीकडे ये, हां तिथून सरळ जायचं, हा कंट्रोल मिळायचं सामर्थ्य आपल्या अंगी येईल. नवनवीन शिकायला आपल्याला बुद्धी मिळेल, लोकांना आणखीन आनंदी राहण्यासाठी स्फूर्ती मिळेल, प्रेरणा मिळेल. हा सामर्थ्य आपल्या अंगी येतो मनाचे श्लोक ऐकल्याने. आणि शेवटी सही करतात, म्हणे दास. काय विनम्रपणा आहे समर्थांचा. ज्याचं खरं नाव समर्थ आहे, काहीही करण्यास समर्थ असणारा, पण तो म्हणतो म्हणे दास, मी एक साधा नोकर त्या रामचंद्राचा. म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. काय शेवटचं वाक्य तरी असा म्हणजे सिक्सर मारलेला आहे. म्हणतात, ज्यानं विश्वास ठेवला या वाक्यांवरती तोच मुक्तिभोगी. मुक्ती म्हणजे डायरेक्ट भगवंताचं वैकुंठ लोक. जो ज्यानी या वाक्यांवर विश्वास ठेवला तो तरला, बाकी सगळे बुडाले. दगड बांधून मायेचा, माया म्हणजे जड पदार्थ, हे जड पदार्थ अंगाला चिकटून तुम्ही समुद्र तळून जाऊ शकाल का? जितकं सोडता येईल तितकं सोडला, तेवढे हलके व्हाल. आमचं काय झालं माहिती आहे, समर्थांचे असे अनेक ग्रंथ आम्ही वाचतो, पण या कल्पवृक्षाच्या काठ्या घ्याव्यात, कल्पवृक्षाचं झाड असावं, त्याच्या खाली बसून काहीही मिळवता येतं असं झाड असावं. अरे किती मोठं झाड आहे असं म्हणून त्या झाडाच्या फांद्या तोडाव्या आणि त्याची चूल बनवून चुलीत घालून, अरे बापरे भातच शिजे ना, असं म्हणत बसायचं. अरे झाडाला मागितलंच तर सगळं मिळेल, ते सोडून त्याच्याच फांद्या तोडून त्याचेच तुकडे करून त्यांना चूल पेटवायचा प्रयत्न करताय. किती हा मूर्खपणा. हा मूर्खपणा जावा यासाठी समर्थ म्हणतात की जर तुला हे हवं असेल, मनाच्या श्लोकाचं पारायण कर, पाठ कर, ऐक, त्याचं निरूपण ऐक, एकदा एकदा नाही अनेकदा ऐक. सतत ऐकल्यामुळे, एकच गोष्ट सतत सतत सांगितल्यामुळे मनावर परिणाम होतो. एक अमेरिकेमध्ये खूप सुंदर हे झालं, एक्सपेरिमेंट करण्यात आलं. काही लोकांना मुद्दाम त्यांच्या फॅमिलीने तू वेडा आहेस, तू वेडा आहेस, तू वेडा आहेस
असं म्हणून 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 त्यांनी त्याला अक्षरशः वेडं केलं. तो एक दिवशी वेडा झाला, ती माणसं वेडी झाली. आणि वेड्या माणसानं नाही नाही तू शहाणा आहेस, तुला सगळं जमेल, तुला होईल, तुला होईल. जे अजिबात जमत नव्हतं ते त्याला जमायला लागलं. गणितासारख्या विषयात त्यांना काही येत नव्हतं, ते एक्सपर्ट व्हायला लागले फक्त मोटिवेशननी. हे मोटिवेशन समर्थांनी आपल्याला दिलंय. आता हे मोटिवेशन आपण सोडायचं नाही. आता आपण समर्थांना सोडायचं नाही. आता समर्थ वाक्यांना सोडायचं नाही. सदैव आपण समर्थ आणि त्यांच्या दिव्य तत्वज्ञान असे अनेक समर्थ लोक आहेत बरं का जगामध्ये. त्यांनी आपापल्या परीने म्हणा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय, पण डायरेक्ट फोन लावला तो समर्थांनीच. आणि हा फोन खूप छान 92-93 दिवस रंगला. आता हा फोन समर्थांची जे म्हणायचं आहे बोलायचं आहे ते न असून आता समर्थांनी जे बोलून सोडलंय त्यावरती आपण एकमेकांशी बोलू, स्वतःचे मित्र बनू, स्वतःला कल्याण मार्गामध्ये दिव्य चांगल्या पॉझिटिव्ह उत्तम श्रेष्ठ वंद्य पूज्य देवता प्राप्त करून देणाऱ्या सुंदर मार्गावर चालू. संसार सुद्धा उत्तम करायचा, पुरुषार्थ सोडायचा नाही, धर्म अर्थ काम मोक्ष सोडायचा नाही. हे करत करत भगवंताप्रती रामचंद्राप्रती तुमचा जो इष्ट असेल त्याच्याप्रती म्हणा तिष्ठत राहायचं, त्याची अखंड स्मरण करायचं. हातातून पापकर्म होत आहेत का माझ्याकडून, माझ्यामुळे कोणाला दुःख त्रास होतोय का, माझ्यामुळे कोणाला उपद्रव होतोय का, याचं जाणीवपूर्वक लक्षपूर्वक प्रयत्नपूर्वक याच्यापासून याची काळजी घ्यायची. कारण कर्माचा सिद्धांत समर्थांनी सांगितलं, तू जे करशील त्याचं तुला व्याजासकट भोग भोगावेच लागणार आहेत. रामाला लागले, कृष्णाला लागले, मोठमोठ्या महानुभावांना सुद्धा त्यांची भोग भोगावी लागलीत व्याजासकट. आणि व्याज तो ठरवतो. तुला असं वाटेल कोणाला कळतंय, काय होणार नाही, मला सगळं जमतं. महान राजा पुढच्या जन्मी फकीर होतोच, म्हणून तर एवढे फकीर आहेत जगात नाही का. त्यामुळे म्हणा काळजी घे, कर्माचा सिद्धांत स्मरून ठेव. आणि या कर्माच्या दुष्कर्मातून वाचायचं असेल तर सर्वात उत्तम सत्संग करा. सत्संगाला पर्याय नाही. चांगली लोक चांगलंच बोलतील, चांगलं बोललं चांगलंच कानावर पडेल, चांगलं कानावर पडेल ते चांगलंच मनावर रुजेल. आणि एकदा रुजलं तो तुझी वृत्ती होईल, तो स्वभाव होईल, त्या स्वभावाने तुझे कर्म घडतील आणि त्या कर्मानेच तुझं उत्तम सत्कल्याण होईल. म्हणून समर्थांनी अनेक वेळेला अनेक छोटे छोटे मार्ग सांगितलेत, ते मी अल्पमती मयूर सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला म्हणा. असंच आपण गप्पा मारूच, आणखीन वेगवेगळ्या विषयांवरती कधीतरी भेटूच, पण सदैव स्मरणात असू दे समर्थांनी खूप कष्ट घेतलेत, तसेच मी सुद्धा थोडे कष्ट घेतलेत ह्या सर्व मनांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुझ्याशी योग्य आणि चांगला विषय घेण्यासाठी. तो आता मी तुझ्यासमोर ठेवला. ह्याच्यातून एकच अपेक्षा, तुझं आणि तुझ्याबरोबर अनेक मनांचं कल्याण होवं. त्या मनात मन ज्या शरीरात असतं त्या लोकांचं कल्याण हो, त्यांच्याबरोबर त्यांच्या सकल परिवारजनांचं कल्याण हो, अशी छोटीशी प्रार्थना करून हा संपूर्ण ज्ञानयज्ञ श्री रामचंद्राच्या चरणी अर्पण करतो. समर्थ रामदासांना अत्यंत विनम्रपणे शिरसाष्टांग अनेक नमस्कार करतो की त्यांनी एवढे सुंदर विचार एवढ्या छोट्याशा सुंदर अशा अट्रॅक्टिव्ह गोष्टीमध्ये आणून आमच्यासमोर मांडले. त्याबरोबरच काही अनेक ग्रंथ ज्यांचे मी अध्ययन करून, ज्यांचा अभ्यास करून चाळून ते तुझ्यापर्यंत सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला, त्या समस्त ग्रंथलेखकांना मी अनविनंत अनंत नमस्कार करतो. त्याबरोबरच बरेच चांगले श्रोते जे आपल्याला गाठ पडले त्या सगळ्यांना अनंत अनंत धन्यवाद देतो. कारण श्रोत्यामुळे वक्ता खुलतो. सुरुवातीला पाहिलं काही प्रतिसाद कमी मिळत होता, नंतर नंतर प्रतिसाद छान मिळायला लागला, बरीच जण आता ऐकायला लागली. पण ऐकणाऱ्याचा एक एक छोटासा दुर्गुण काही जणांच्यात काय माहिती आहे, मी एवढा मोठा, मी ऐकले म्हणून मयूरला का सांगावं, असं करू नका. मला आवडेल, मला काही अपेक्षा नाही. एक दिवसाच्या प्रवचनासाठी मला किमान अगदी कमीत कमी 1 तासाचा अभ्यास करायला लागतो. अनेक वेगवेगळ्या विषयांवरती आता सध्या काम सुरू आहे, घरातलं, मनातलं, शरीराचं, वेगवेगळ्या उपक्रमांचं. यातून वेळ काढून मला हे करायची इच्छा फक्त एवढ्यासाठी आहे, कारण माझी लोकं चांगली सुखात आनंदात राहावी, त्यांच्यापर्यंत एखादा चांगला मार्ग मिळावा. मी एवढा कष्ट करत असेल तर थोडा तो आपका भी फर्ज बनता है ना बॉस, मला एक रिटर्न गिफ्ट द्यावं की बाबा थँक्यू पण नको अर्थात, मी कोणतेच उपकार नाही केले, ही रामसेवा फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवली. पण ॲटलिस्ट जाणीव तरी की बाबा हां मी ऐकलं आहे मयूर, चांगलं वाईट काय असेल ती प्रतिक्रिया अवश्य द्यावी, याच्यातून मी घडेन, मी आणखी मोठा होईन असं मला वाटतं. म्हणा
बोलत असताना थोडंसं इकडं तिकडं झालं असेल, थोडी इकडची तिकडची भाषा वापरली गेली असेल, पण त्यातला शुद्ध, प्रामाणिक आणि प्रांजळ हेतू एवढाच की लोकांपर्यंत आनंदाने हे आनंद मार्ग मिळावा, हा दिव्य तत्त्वज्ञान आनंदाने मिळावा. वेगवेगळा श्रोतृगण, वेगवेगळे वयोगट, वेगवेगळ्या जातपंथाचे लोक, त्या सगळ्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न केला. हेतू एवढाच लोकांचं कल्याण व्हावं. आणि ह्या कल्याणासाठी ज्या ज्या लोकांनी मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांना अनंतानंत नमस्कार, धन्यवाद देऊन आजचा विषय इथंच रामचंद्राच्या चरणी, समर्थांच्या चरणी अर्पण करतो. पुन्हा एकदा सर्व श्रोतृगणांना आणि माझ्या सर्व हितचिंतकांना अनंतानंत नमस्कार करतो. मला विसरू नकोस राजा. खूप दिवस आपण एकत्र बोललो, गप्पा मारल्या. इमोशनल होतो मी थोडासा, कारण मला माझ्या मनाशी बोलताना भारी वाटलं. तू छान रिस्पॉन्ड केलास म्हणा. खूप भारी आहेस तू, असाच भारी राहा आणि मला भारी कर. चल, काळजी घे. पुन्हा कधीतरी भेटू आयुष्यामध्ये. सदैव माझ्याबरोबर राहा, सदैव पॉझिटिव्ह राहा, सदैव भगवंताचं नामस्मरण घेत राहा. सियावर रामचंद्र की जय.